आपला मुलगा आणि सेवक म्हणून तुम्ही आम्हाला बोलत आहे. घाबरायचं काही काम नाही ताई, तुम्हाला काहीच काम नाही. किती बी दडपण आला तुम्हाला, किती बी नगरसेवक बी दडपण आणले तुम्हाला, मी आहे. काहीच तुम्हाला घाबरायचे तुम्हाला काम नाही. आमच्या नगरसेवक आणणार नाही. पण काय असतो आदरपणाने काय सांगितलं आम्हाला, टेंशन येतो. अजहर भाई, अभी टेंशन कैसा आएगा मैं आपको बताता हूँ. लेने का नहीं टेंशन. जो अपने खिलाफ में एक अंधा आदमी गिरा है, चाहे अपक्ष हो कोई पार्टी का हो या एक अंधा समाजसेवक हो कार्यकर्ता हो, नाही बी कचरा असला तर ते टाकतो ते जाणून बुजून. मला सर्व माहित आहे. अरे अजहर भाऊ तुमचे ते जवान आलेच नाही, असंच नाही तसंच नाही. इनको हो बोलने का नाही बोलने त्याचे नाही बोलणे का नाही करतो साप, काय काळजी करू नका. आणि जे आपल्याला करायचं ते करायचंच. टेन्शन लेणे का नाही. ज्या काय मला साहेबांनी स्वतः मला सांगितलं का आज आपल्या झोन क्रमांक 4 अंतर्गत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी स्मृतिवर गार्डन या ठिकाणी आपण या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या विशेष कार्यक्रमाचे प्रास्ताविक या ठिकाणी मी थोडक्यात विशद करतो आणि नंतर आपण कार्यक्रमाला पुढची सुरुवात करूया. या कार्यक्रमाचा एक वेगळी एक संकल्पना अशी आहे की मागच्या 8 दिवसापासून माननीय युनुस पटेल साहेबांचा एक आमच्या पाठीमागे आग्रह चालला होता की आपला एक कर्मचाऱ्यांचा आणि आपला एक परिचय असला पाहिजे. आपले कर्मचारी कोण कुठं काम करतायत, कोणत्या प्रभागात काम करतायत, कुठं काम करतात, कोणत्या एरियात काम करतायत. तसेच आपल्या स्वच्छता कर्मचारी जो आहे हा स्वच्छता कर्मचारी कसा काम करतो याची भूमिका आपल्याला एक आपल्या प्रभागामध्ये आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवायची आहे. याची जाणीव आपल्या सर्वांना असावी, नागरिकांना असावी हा किती काम करतो कर्मचारी आपला, आणि त्याचा या कर्मचाऱ्याच्या काम करण्यामुळे आपला हा परिसर स्वच्छ राहतो. ही सगळ्यात मोठी भूमिका त्यांनी आमच्यासमोर मांडली. म्हणून मी म्हटलं सर आपण कार्यक्रम करूया निश्चित. म्हणून आजचा योग पण असा चांगला आहे की आज माता रमाई यांची सुद्धा जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानेच मी सन्माननीय सर्व नगरसेवकांना विनंती करतो की आपण प्रथम आपण अभिवादन करूया या ठिकाणी आणि नंतर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा जो कार्यक्रम आपण जो विशेष जो ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाचं एक विशेष आकर्षण सुद्धा आपण जो सफाई कामगारांचा जो विषय जो मांडला साहेबांनी, आपल्या सन्माननीय युनुस साहेबांनी, तसेच बाकी सर्व नगरसेवकांनी सुद्धा, की आपल्या कर्मचाऱ्याला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्याला काय हवं काय नको या सर्व गोष्टी तुम्ही वरिष्ठ वरती अधिकाऱ्यांनी सुद्धा बघितल्या पाहिजे असं त्याने आम्हाला नेहमी सांगतच असतात. आणि असं बोलला तर सर्व कर्मचाऱ्यांच्या समस्या तर म्हणजे खालपासून वरपर्यंत सर्व माहितीच आहे. कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी आहेत काय नाही हे सर्व त्यांना माहितीच आहे. तर आता हा जो स्वच्छतेचा जो विषय आहे आजच्या सर्व म्हणजे देश पातळीवरती सुद्धा आपला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपलं जे शहर आहे हे चांगल्या मार्कांनी पास व्हावं आणि आपल्या शहराला एक चांगलं मानांकन प्राप्त व्हावं यासाठी सगळ्यात महत्त्वाचा वाटा जो असतो तर सगळ्यात सफाई मजुरांचा असतो. म्हणून मी या प्रसंगी सगळ्यांचं अभिनंदन देखील करू इच्छितो आणि कौतुक देखील करू इच्छितो. त्याच्यामुळे मी सर्वांना टाळ्या वाजवून आपण सर्वांचा एकदा सफाई कामगारांचा आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला याबद्दल मी सरांचे पहिले एकदा आभार मानतो या प्रसंगी. या ठिकाणी मी एक स्वागतपर आपण या ठिकाणी सन्माननीय नगरसेवकांचं मी करू इच्छितो. या ठिकाणी बरं ठीक आहे. मी श्री पठारेंना विनंती करतो की त्यांनी पुढचं प्रास्ताविक आपलं अभिनंदनाचं या ठिकाणी मांडावं. ओके ठीक. यांना विनंती करतोय की मान्य साहेब आयुक्त साहेब मानोदकर साहेब यांचा सत्कार करा शालाने हात. त्यानंतर
कर्तव्यदक्ष स्वच्छतेचे सुहास भाले यांचं स्वागत मी अशोक भाऊ यांना विनंती करतो की त्यांना शाल व श्रीफळ देऊन स्वागत करावे. शाल हात. हो इकडनंच 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 घ्या. हा असं सारखं काही झालंय का झाले बघा. धन्यवाद. त्याचनंतर स्वच्छतेने सतीश दाभडे यांचं स्वागत. त्याचप्रमाणे त्याचनंतर छोडोबा वाघमारे यांचं स्वागत. सुनील हिवराळे त्याचप्रमाणे झाले का? हा हा पहिला कार्यक्रम आणि आगळा वेगळा पण कार्यक्रम हेचारांचा ठेवला. ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांचा मी विशेष धन्यवाद व्यक्त करू इच्छितो या ठिकाणी. गार्डन तर्फे कोणीच नव्हतं नाही. हा आपण यांचा त्याचप्रमाणे अजर पठाण यांचं स्वागत. एक कॉल पे काम कर लेते. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. काही का करू. त्याचप्रमाणे जिनेश पटेल ताई यांचं स्वागत. रंजना वेदोडे करते. त्याचप्रमाणे जावेद भाई यांचं स्वागत छोडोबा वाघमारे करते. त्याचप्रमाणे अल्ताफ भाई यांचं स्वागत सांडू गवळे करते. करा करा आशिष जाधव करा. दे द्या. त्यांना बी दिली चालेल. फटाफट करा. भाऊ यांचं स्वागत. नितेश करू ना. नितेश लाग्या ना. नितेश मंगे पालवे दादा यांचं स्वागत. मनोज सोनवणे करते. या बद्दल हा या पुढे जा. त्याचप्रमाणे नितेश जाधव यांचं स्वागत. या बद्दल दादा करते. आजार तुम बोलेंगे 2 मिनट. हाँ 2 मिनट बोलो. आजार का नाम मैं बोलता ना. नहीं आजार बडा. तर माता रमाई यांची जयंती आहे.
त्यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण मी अभिवादन करतो. अभिवादन करतो आणि आज इथे जमलेले सर्वप्रथम मी आपलंच नाव घेतो व सफाई कर्मचारी जेवढे पण बसलेले आहे त्यांचा मी मनापासून इथे आज स्वागत करतो आणि मंचावर उपस्थित आमचे सर्व सन्माननीय सदस्य आणि मनपाचे सर्व अधिकारी वर्ग यांचं पण मी इथे आगमनाचं मी स्वागत करतो आणि फक्त आपल्याशी 2 मिनिटच घेणार. सर्वप्रथम मी हे बोलणार की मनपामध्ये आता सध्याला सर्वात जास्त मेहनतीचे काम जर का कोणी करत असेल तर ते सफाई कर्मचारी आहेत. आणि एक खंत आहे अशी माझी की सर्वात कमी मानधन पण यांनाच भेटतो. उलटा झालंय की जास्त मेहनत करणारा कमी पगार घेत आहे आणि कमी मेहनत करणारा ते एसी मध्ये जास्त पगार घेत आहे. तर सर्वप्रथम हा जो सिस्टम आहे तर त्याला आपल्याला एक समान सिस्टम किंवा जो जितकी मेहनत करेल त्याला तितका मानधन दिलं गेलं पाहिजे असा माझा एक विचार आहे. हीच प्रथा जी आहे तर अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमध्ये तुम्ही जेव्हा जाल तिथे स्टडी जेव्हा तुम्ही तिथे करेल तर तिथं कसं आहे माहिती आहे का, एक अधिकारी आणि एक सफाई कर्मचारी यांचा पगार जे ना मानधन इक्वल आहे. याच्यापेक्षा मतलब सफाई कर्मचारी किंवा मेहनत करणारा माणूस त्याची पगार जास्त आहे तिथे. आम्ही पण हेच आता प्रयत्न करणार आहे. जीबी मध्ये मी स्वतः जाणार आहे आणि मी हे प्रस्ताव तिथे दाखल करणार आहे की सफाई कर्मचारी जेवढे पण आहे आपल्याकडे त्यांना जे केंद्र शासनाचा जो 7वा वेतन आयोग आहे तो त्वरित लागू झाला पाहिजे. आता 8वा आहे. आता 7वा भेटला का तुम्हाला? आता 8वा वेतन आयोग जे आहे तर सर्वप्रथम सफाई कर्मचाऱ्यांना पहिले ते लागू झाला पाहिजे असे मी स्वतः प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला फक्त एक सूचना देतो ऍज अ कॉर्पोरेटर म्हणून की तुम्ही लोकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतात. अधिकारी हे लोकांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये संपर्कामध्ये नसतात. तुम्ही लोक डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तुम्ही काय करा, फक्त तुम्ही चांगलंच काम करू राहिले. फक्त एक काम करा की लोकांची चांगली वागणूक करा. जे कोणी तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील, संपर्कात येतील त्यांच्याशी नीट मतलब एक गोड बोला. काम काय, एक काम कमी झालं तर चालेल आपल्याला, परंतु काय आहे, लोकांशी एकदम चांगले संबंध ठेवा. त्यांना असं वाटलं पाहिजे की हे आमचे लोक आहे, हे आमच्या सेवेसाठी आहे आणि त्यांना पण ते काय अल्टिमेटली टॅक्स पेअर तेच आहे. जेव्हा ते टॅक्स पे करतात तेव्हा तुम्हाला मानधन भेटतं. तर ही पण आपली एक जबाबदारी आहे की तुम्ही त्यांच्याशी नागरिकांशी एकदम गोड बोला आणि ते आपलं काम तर एकदम उत्तम आहेच. मी पहिले तुमची प्रशंसा केली की तुम्हाला जास्त मानधन मिळायला पाहिजे, परंतु जेव्हा लोकांमध्ये काय असतं माहिती आहे का, काय कोणी काय टेन्शन मध्ये असतात, घरातील काही टेन्शन असतात, तर माणूस काय ते बाहेर काढून देतो. तर ते त्याला काय करा, थोडंसं कंट्रोल करा आणि लोकांशी बस चांगली वागणूक करा. आणि आपल्याकडे साहेब आता नवीन गाड्या कधी येणार आहे आपल्याकडे? मार्च पर्यंत. हा. आता सध्या काय आहे ते कुठं पण गेल्यावर काय आहे ते लोक संग्रहालय कचऱ्याची गाडी आमच्याकडे येतच नाही. आता जेवढे तुमच्याकडे सोर्सेस आहे तेवढे सोर्सेस एकदम फुल्ली मतलब यूज करो उसको, यूज करो. उसके बाद जो है तो अभी बहुत सारी जगहों पे कंप्लेन है कि गाड़ी आ रही नहीं. हाँ हाँ, वो कंप्लेन आ रही. और दूसरी कंप्लेन ये भी आ रही कि भाई कोई कर्मचारी क्या कर रहे, सुनो ना, कोई कर्मचारी गाड़ी पे एकदम हाइट पे खड़े जा रहे, लेडीज की कभी हाइट कम रहती, बकेट उस तक पहुंच रही नहीं. और वो क्या कर रहा है जवान, वो जो भी कर्मचारी है वो टाइट खड़े जा रहा है, वो ऊपर ही दबा के. तो थोड़ा सा क्या करो अपन, और नीचे भी हाथ झुका के ले लो, या एक आधा कर्मचारी और एक्स्ट्रा दे दो कि भाई उठा के, क्योंकि बुढ़ा रहता, क्योंकि ज़ईफ लोग रहते, तो ऐसे लोगों की माणुसकीच्या नाते तुम्ही मदत करा. आता मला नियम माहीत पडलेला आहे की ते गाडीमध्येच आहे कर्मचारी, परंतु कधी कधी काय असतं माणुसकीच्या नात्यावर नियमामध्ये पण तुम्ही काय चेंज करू शकता तुम्ही स्वतः माणुसकीच्या नाते. तर हे 1-2 माझ्या सूचना होत्या, ते तुम्ही ऐकल्या. सर्वांचे धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांना प्रथम अभिवादन करतो आणि माता रमाई यांच्या जयंतीनिमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. या भारतामध्ये जो आपला देशाचं
संरक्षण करतो फौजी, त्याच पद्धतीनं सफाई कामगार सुद्धा ह्या भारतातल्या नागरिकाचं संरक्षण करतो आरोग्याचं. आणि कामाची जे आदर भाईने सांगितलं की कामाची जी परिस्थिती आहे आपली इथं, आता तुम्हाला माहित असेलच, पण मला जास्त माहिती आहे त्याच्यामध्ये की 1000 लोकसंख्येमागं आपल्याला 3 कर्मचारी लागतात नियमानुसार. तर आज आपल्याकडे 1000 लोकसंख्येमागे एकच कर्मचारी आहे. गाडी जवळपास कचऱ्याची एक गाडी 1200 घरांचा कचरा उचलायला पाहिजे, ती आज एक गाडी 5-5 हजार घरांचा कचरा उचलते. त्याच्यामुळं आपल्या कर्मचाऱ्यावर खूप लोड आलेला आहे. त्या उद्देशानं आम्ही सर्वांनी, विनोद भाईंनी, आझर भाईने, आम्ही सगळी मागणी केलेली. लोक वाढून मिळणारच आहे आपल्याला लवकरच, आणि गाड्या पण लवकरच वाढून मिळणार. आणि राहिली गोष्ट, आता मी तर तुमचाच आहे, परंतु माझ्या टीमनं सर्वांनी आपला आदर सत्कार केला, त्याच्या बाबतीत मी यांचं पण खूप आभार मानतो. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की एक सफाई कामगार ज्याला 5:30 वाजेला हजेरीला जावं लागत आहे, कामावर जावं लागत आहे, तर तो सकाळी 5:30 ला जात असताना त्याला 4:30 ला उठावं लागत आहे. 4:30 ला उठला असताना त्याला एक तोंडावर पाणी मारलं की त्याला तिथं पळावं लागत आहे. मग तो गेल्यानंतर त्याच्या पोटातही काही नसतं, त्याचे लेकरं बाळ त्यांच्या पोटात काही आहे नाहीये, ते शाळेत गेलेत नाहीये याची पण त्याला भान नसतं, काळजी नसतं, कारण की ड्युटीला त्याला जावं लागत आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक आज माझ्या आणि माझ्या टीमनं तुमचा सत्कार ठेवला, त्या बाबतीत मी त्यांचा खूप आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जिनतताई बोलायचं नाही, बोला. नमस्कार, जय भीम. आज माता रमाई भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते. आणि इथं आलेल्या सर्व कर्मचारी, सफाई कर्मचारी आणि इथं आलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि 4ही नगरसेवक, तुम्ही आम्हाला इथं बोलून आमचा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद करते. आणि पुढील वाटचालीसाठी एवढंच सर्वांना विनंती करते की तुम्ही आमच्या समस्या समजून घ्या, आम्ही तुमच्या समस्या समजून घेऊ, आणि आपल्या दोघांकडूनही नागरिकांना काही त्रास होणार नाही याची मी हे करते, तुम्हाला सर्वांना विनंती करते. आणि एवढं बोलून माझे धन्यवाद ताई. आपण आपल्या मार्गदर्शन केलं. त्यानंतर नितेश जाधव, हे स्वतः बोलतो. नितेश बोला. नितेश बोला. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश मिळाले. तथागत गौतम बुद्ध, त्यानंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषांना अभिवादन करून मी आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांचा सत्कार जो या ठिकाणी विनोद भाईने ठेवला, म्हणजे ही संकल्पना कुठेच नाही झाली असणार आतापर्यंत तुम्ही बघतोय. आणि तुम्ही सगळेजण सफाई कामगारामुळे आज सगळ्या लोकांचे आरोग्य हे सगळे व्यवस्थित असतात. जर तुम्ही लोकांना काम नाही केलं तर आपल्या संभाजीनगरच्या लोकांचे आरोग्य हे खूप बिघडू शकते. आणि तुम्ही सगळेजण ज्या प्रकारे काम करतात त्यासाठी आम्ही तुमचे आभारी राहू. आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आम्ही सगळेजण तुमच्यासोबत नेहमी उभा राहू. कुठेही गरज पडली, कुठल्याही व्यक्तीचं काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या समस्या आपण समजून आपण मिळून त्या सोडवायचा प्रयत्न करू. धन्यवाद भाऊ. चे घटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, अहिल्याबाई होळकर माता, मौलाना आझाद, या सर्व थोर नेत्यांना, महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज सर्वांना माहित आहे आपल्यासाठी आज जे इथं सत्कार कार्यक्रम ठेवला, सर्व मनपाचे कर्मचारी, अधिकारी, सर्व नगरसेवक उपस्थित आहे.
आज आनंदाचा दिवस आहे. आपली माता रमाई यांची आज यांचा जयंती आहे. हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आज या हर्सुल गार्डन मध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे की मनपाच्या निवडणुका झाल्या आहेत. त्याच्यामध्ये हर्सुल प्रभागामध्ये 4 MIM पार्टीचे नगरसेवक निवडून आले. या 4ही नगरसेवकातर्फे आमचे महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त मानवतकर साहेब आणि आपले या प्रभागाचे SI 2 पाले साहेब, दाभाडे साहेब आणि जवान पटारे साहेब, जगताप साहेब, वाघमारे साहेब आणि हिराळे साहेब यांचा आम्ही चौघा नगरसेवकाकडून आज या प्रभागामध्ये सत्कार ठेवला आहे. तुमच्या समोर ते झाला आहे. साहेब, तुम्हाला एक सांगतो, आजपासून नाही, निवडणुका 15 तारखेला झाल्या. 16 तारखेला रिझल्ट आले आणि 4 नगरसेवक निवडून आले. 16 तारखेपासून या प्रभागामध्ये जितके साफसफाई मजूर पुरुष आणि महिला 16 तारखेपासून जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून तर सर्व कर्मचारी माझा परिवार आहे. हे माझा परिवार आहे. भाले साहेब असो की दाभाडे साहेब असो की आमचे 4 जवान असो, त्यांना मी 16 तारखेपासून सांगत आहे की आपल्याला सर्व कर्मचारी सफाई त्यांच्याची भेट आपण करू. तुमचा सत्कार आम्ही ठेवतो. सर्वाला भेटायचं आहे. मी अजर पठाण आमचे नगरसेवक आहे, थोडा यंग आहे, जज्बात मध्ये बोलतात, ते चांगली गोष्ट आहे. असा एखादा माणूस पाहिजे आपल्यामध्ये. अजर पठाण साहेबाला मी सांगतो की अजर पठाण साहेब हे आपला परिवार आहे. घरामध्ये जेव्हा साफसफाई होते, सकाळी साफसफाई कोण करतो? तुम्ही करत नाही, मी करत नाही. आमची आई, बहीण, पत्नी, घराचे जे महिला असतात, सकाळी उठून सर्वप्रथम काय करतात? ते घर, काहीला माहित आहे, स्वच्छता करतात. बरोबर आहे, साफसफाई करतात. आपली बहीण असो, बायको असो, आईचं तर सवाली, त्यांचं नाव मी घेणार नाही. दोघं आई आणि बहीण, त्यांची काही चूक झाली, आईची चूक बी झाली, तो आपण आईला म्हणू शकत नाही. हे आपली अवकात नाही, आपली ताकद नाही आईला म्हणत. पण बायकोला आणि बहिणीला आपण म्हणू शकतो. त्यांची चूक झाली, त्यांची चूक आपण सांभाळून घेतो आणि त्याला सांगतो, ताई तुझ्यासाठी चूक झाली, तू एक हे जे आपल्या घराचे एक रूम आहे, तू साफ केला नाही, उद्यापासून तू असं करू नको, साफसफाई कर. तुम्हाला मी आश्वासन देत नाही, 100% सांगतो. काही आमची बहीण असो, भाऊ असो, चूक सर्व असं नाही का चूक माझ्याहून होत नाही, तुमच्याहून पण होते. आम्ही सर्व नगरसेवक आम्ही सांभाळून घेणार आहे, सांभाळून घेऊ. तुमच्याहून एक अपेक्षा आहे, तुमच्याहून माझी फक्त आहे, साहेबांसमोर मी म्हणतो, तुमच्याहून फक्त माझी इतकी अपेक्षा आहे, तुम्ही आम्हाला वाडामधून त्रास होऊन देऊ नका. तुमच्यामुळे त्रास होणार नाही.
बोलतो ना त्रास घेऊन देऊ नका. आम्ही वाडामध्ये तुमच्यासाठी लोकांसाठी उभं आहे. पण एखादा लेबरना जाणून बुजून 2 गल्ल्या सोडल्या तो आम्हाला लगेच फोन येतो सकाळी भाऊ तो आमची ते नीन आमची झोप आमची उठून जाते. तर माझ्या बहिणीला भावाला सगळ्यांना फक्त इतकं मला एक बोलण्याचं आहे की तुम्ही जास्त आजपासून वाडामध्ये लक्ष ठेवा. साफसफाई चांगली करा, स्वच्छता चांगली करा. सर्व जवान उभे आहे माझ्या पाठीशी त्याला पण मी रिक्वेस्ट करतो हे सांगतो. आता वाडामध्ये आजारबाईचा म्हणणं आहे की काही गल्ल्यामध्ये साफसफाई लोक येत नाही, मला येत नाही. आमचे अधिकारी साहेब बसले आहे. साहेब मी साहेबाला आपले उपायुक्त जे आहे घन कचरा विभागाचे त्यांना निवेदन दिलेलं आहे. भाऊनं सांगितलं आता तुमची पगार कशी आहे काय ते अजर पठाण तुम्हाला बोललेलं आहे. त्याच्यावर मला जायचं आहे की आम्हाला लोकसंख्या प्रमाणे मजूर पाहिजे, जवान पाहिजे, जे पण आहे ते आम्हाला पाहिजे. ते बरोबर बोलले आहे की नाही भाऊ? बरोबर. आणि भाऊ तुमच्यासाठी रात्रंदिवस उभा आहे आजपासून नाही. आणि त्यांच्या सोबत आम्ही 3 नगरसेवक आहे त्यांच्यासोबत आज तुमच्यासाठी लढण्यासाठी. जे आमचे जे 4 नगरसेवक होते तुमचे आमच्या अगोदर सगळं कोणत्या पार्टीचे होते काय होते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्यांनी जे नियोजन लावलेलं आहे साहेब मला त्याची जाणीव आहे. मी बी याच्यानंतर आमची ताई जे रंजना ताई आहे त्यांना माहित आहे मी गेले रक्त माझी पत्नी माझी नगरसेवक होते ते मला जाणीव आहे. जे बी नगरसेवकांनी जे नियोजन तुम्हाला सांगितलं आहे केलेलं आहे ते तुम्ही तोडू नका. तिथे साफसफाई तुमची चालू आहे चांगली आहे. तिथे तुम्ही दररोज करा जे नियमाप्रमाणे जे तुमचं आजपर्यंत चाललेलं आहे. मजूर कमी आहे, आपल्याकडे जवान कमी आहे. माझी फक्त इतकी रिक्वेस्ट आहे तुमची की ते तुम्ही जे साफसफाई करू लागले ते कंटिन्यू ठेवा. आणि जिथं तुम्ही जात नाही आपले महापालिकेचे कर्मचारी जात नाही तिथं 8 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये तुमच्या सोयाप्रमाणे तिथे बी साफसफाई करा, गाड्या पाठवा. आणि तुम्हाला वाडामधून कोणी त्रास दिला कोणी फोन केला डायरेक्ट माझा नंबर देत आला. इनूज भाऊनं सांगितलं सध्या 8 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये गाडी येणार. आमच्याकडे गाड्या कमी आहे, मजूर कमी आहे. कोणी बी असो वाडाचा त्याला मी बोलणार आहे. मला हे बोलायचं आहे माझा जो वाड आहे प्रभाग क्रमांक 1 आडसूळ परिसर आजपर्यंत आमचे गावात सर्व धर्माचे लोक सोबत राहतात. आमच्याकडे शांती आहे. आमच्याकडे कुठंही वातरून आम्ही खराब लॉ अँड ऑर्डर आम्ही खराब होऊन देणार नाही. काही तुम्हाला आम्हाला अडचण येणार नाही. जे बी आमचे नगरसेवक आहे त्यांचा बी आमच्याकडे सन्मान आहे. आणि आमच्याकडे ज्या बस्त्यामध्ये मी साहेब तुम्हाला जी दिलेली आहे आजपर्यंत दररोज साफसफाई होत नाही. घंटा गाडी तिथं जात नाही. आमचा इक्बाल नगर परिसर आहे हरसूळ पासून 3 किलोमीटर लांब आहे. आपला ते अंबर हिल आहे बरोबर आहे. आणि कोणतं ते कॉलोनी आहे ते हरिओम नगर आहे. ते लांब एरिया आहे तिथं पण गाड्या जात नाही साफसफाई होत नाही. साहेबाला विनंती करतो साहेब आमचे वार्डचे प्रमुख आहे मेन आणि साहेब तुमच्याच हाताचे आहे तुमच्या हातात आहे. सर्व तुम्हाला मांडलेले आहे मी. तो आम्ही 1 तारखेनंतर कर्मचारी जवान घंटा गाडी जे लोड गाडी ना तुम्ही सांगितलं होतं मला जे रोडवर जे मेन रोड असतात त्याच्यामध्ये माती असतात ते उचलण्यासाठी आम्ही सर्व साहेबाला विनंती करणार आहे. आमचे जे कमिशनर साहेब आहे महानगरपालिकाचे त्यांना मी विनंती करणार आहे. आणि 1 तारखेपासून सर्व प्रभागामध्ये कोणाचा बी गल्ली असो कोणी बी त्याच्यामध्ये असो ज्या लोकांनी आम्हाला मतदान दिलं त्याचे बी कामं होणार आहे. ज्या लोकांनी मतदान नाही दिलं मग त्यांचे जास्त नाही त्यांचे बी कामं होणार आहे. ज्या लोकांनी मतदान आम्हाला दिलं ते आमच्या हृदयामध्ये लोक आहेत.
पण ज्या लोकांनी मतदान नाही दिलं त्यांच्या बी आम्ही कामं करणार आहे. आणि 1 मार्च असो की एप्रिल असो त्या महिन्यापासून माझी साहेबाला अजून कडकडीची विनंती आहे की आमच्या जवानाला तुम्ही जास्त त्रास देऊ नका साहेब. आमचे यश आहे, 2 लोक आहे आमचे, याला बी त्रास आहे. त्यांना समजून, तुमच्या कर्मचाऱ्याला समजून आम्हाला लोक वाढवून द्या आणि पूर्ण प्रभागामध्ये रोज दररोज साफसफाई कशी होणार, स्वच्छता कशी राहणार, आमचे लोक कर्मचारी काळजी घेणार आहे. आम्ही 4 नगरसेवक त्याची काळजी घेणार आहे आणि तुम्ही बी घ्या. आणि आम्ही वाडामध्ये जे आम्हाला लोकांना निवडून दिलेलं आहे त्यांनी कशासाठी आम्हाला निवडून दिलं की भाई आम्ही कामासाठी निवडून दिलं. आणि अजून मी सर्व कर्मचारी पुरुष असो का आमची महिला असो सर्वांना सांगतो की मला माझी मुलगी निवडून आलेली आहे. मला नगरसेवक म्हणून तुम्ही बोलू नका. ताईला माहित आहे माझं काम, तुम्ही ताई बोलणार आहे. नगरसेवक म्हणून आम्हाला बघू नका, आम्हाला बोलू नका. आम्हाला भाऊ, आपला मुलगा आणि सेवक म्हणून तुम्ही आम्हाला बोलत आहे. घाबराचं काही काम नाही ताई, तुम्हाला काहीच काम नाही. किती बी दडपण आला तुम्हाला, किती बी नगरसेवक बी दडपण आणले तुम्हाला, मी आहे. काहीच तुम्हाला घाबरायचे, तुम्हाला काम नाही. आमचे नगरसेवक आणणार नाही. पण काय असतो आदरपणाने काय सांगितलं आम्हाला, टेंशन येतो. अजर भाई अभी टेंशन कैसा आएगा मैं आपको बताता हूँ, लेने का नहीं टेंशन. जो अपने खिलाफ में एक अंधा आदमी गिरा है, चाहे अपक्ष हो कोई पार्टी का रहो या एक अंधा समाजसेवक रहो, कार्यकर्ता हो, नाही बी कचरा असला तर ते टाकतो ते जाणून बुजून. मला सर्व माहित आहे. अरे अजर भाऊ तुमचे ते जवान आलेच नाही, असंच नाही, तसंच नाही. इनको हो बोलने का नहीं बोलने त्याची नाही बोलणे का नाही, करतो साप, काय काळजी करू नका. आणि जे आपल्याला करायचं ते करायचंच. बरं, टेन्शन लेणे का नाही. काय मला साहेबांनी स्वतः मला सांगितलं का आपण लोकांनी अपनों को जो लोगों ने चुन के दिया है ये काम करने के लिए दिया है, हम काम करेंगे. टेंशन हम जो चुन के आए टेंशन नहीं निकली है क्या. अपन वार्ड में कोई बदमाश आदमी रहेगा इसको अपन टेंशन देंगे, इसको टेंशन देंगे. ने बोला भाई सफाई नहीं हो रही, सवेरे तू 6 बजे फोन मारने का, मैं भी आ रहा, तू भी आ. इसको फोन मारे की जे आपण फोनच नाही करता. तर तुम्ही काल सांगितलं, तुम्ही काल मला सांगितलं ना जास्त लोड घ्यायचा नाही. सर तुम्ही एक चांगले अधिकारी आहे. तुमचं फक्त आमच्या नगरसेवकावर, तुमचं आम्हाला काहीच नको, पैसे नको, काहीच नको, काहीच नको. इतपत तुम्हाला बोलतो आम्ही. आणि आम्ही तुम्हाला काय बोलणार पण नाही. फक्त तुमचा होऊन द्या ना. काय आता आचारसंहिता थोडी आहे, आचारसंहिता आहे का. ऐका ना ऐका ना, मी देत नाही ना कोणाला. साहेबाला सांगतो आमची तुमच्यावर काय अपेक्षा नाहीये, काहीच अपेक्षा नाही. फक्त एक अपेक्षा आहे, एक वडील म्हणून, काका म्हणून तुमचा हात आमच्या डोक्यावर राहून द्या, आशीर्वाद आम्हाला राहून द्या. तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला तो आम्हाला कर्मचाऱ्याला, आता माझा परिवार म्हणलं मी कर्मचाऱ्याला का बरं सांगतो, सर्व कर्मचाऱ्याला परिवार सांगितलं, मला आणि माझ्या परिवाराला त्रास होणार नाही असा तुमचा आम्हाला फक्त आशीर्वाद पाहिजे. आपले जवान आणि यांचा सत्कार आम्ही ठेवला होता नगरसेवकातर्फे या प्रभागाच्या. पण साहेबांनी त्यांचा आमचा मान ठेवून, त्यांचा मोठा पण दाखवून आमचा पण नगरसेवकांचा सत्कार केला. त्यामुळे साहेबांचा मी काय म्हणत आहे, आभार मानतो. इतका बोलून माहिती. धन्यवाद विनोद आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माता रमाईच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी असलेले सर्व 4ही
सन्माननीय सदस्य, त्यांच्या बोलण्यातून मला या ठिकाणी सगळं जाणवलं. प्रत्येक वेगवेगळा अभ्यास म्हणजे याच्या बाबतीत अगदी अभ्यासू आहे. अझर साहेबांनी त्यांचं सूक्ष्म नियोजन होतं. त्यांनी सांगितलं की एखादी महिला किंवा एखादा वृद्ध पुरुष ज्यावेळेस येतो त्यावेळेस समोरचा व्यक्ती वरतून तो बाटली घेतो. म्हणजे एवढ्या सूक्ष्म नियोजनाने त्यांनी अभ्यास केलेला आहे. आमचा कुठलाही कर्मचारी तुम्ही दिलेल्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांना आता सांगू आणि असे उद्यापासून कुठलीही तुमच्यासाठी कंप्लेंट येणार नाही अशी ग्वाही देतो. त्याच्यानंतर अशोक भाऊचं तर पाहायचं कामच नाही, त्यांचा अभ्यास आहे. त्यांना सगळं लिखित स्वरूपात सांगून दिलं आपल्याला की काय नियम आहे आणि काय नाही. त्यामुळे मला या ठिकाणी त्यांचीही मागणी मान्य करून कर्मचारी मागणीसाठी मी पाठपुरवठा करून या ठिकाणी कर्मचारी निश्चित मागून घेईल. विजयश्रीताईंनी सहकार्याची भावना दाखवलेली की आपल्या दोघांना मिळून काम करायचं आहे. त्यामुळे ताई तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला सहकार्य करणार आहे. आणि आदरणीय सन्मान्य सदस्य जिनतताई यांच्या वतीने युनुस भाऊंनी आमच्याकडे जे काही माफक अपेक्षा व्यक्त केल्या त्या सर्व अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आणि माझ्या स्वच्छता दूतांचा तुम्ही या ठिकाणी जो काही आज आदर केला, सन्मान केला त्याबद्दल त्यांच्या वतीने मी आपल्या सर्व चारही नगरसेवकांचे हार्दिक आभार मानतो, हार्दिक म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो आपल्याबद्दल आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजचा जो कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता, सन्माननीय नगरसेवक श्री आशुभाऊ हिवराय, आदर पठाण साहेब, श्री विजयाताई जाधव, जिनतताई तसेच पटेल आणि सर्व सन्माननीय आपले व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपले उपस्थित पत्रकार बांधव, तसेच या ठिकाणी आपले जे या कार्यक्रमाचे मेन जे प्रमुख आपण आकर्षण ठेवलं आहे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपले सफाई कामगार बंधू या कार्यक्रमात सर्वजण उपस्थित राहिले, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपला हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर लागलीच आपण अल्पहाराची या ठिकाणी सोय केलेली पटेल साहेबांच्या मार्फत, तर सर्वांनी घ्यावा, आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. फोटो मिळेल आपला ग्रुप आणि आपण या ठिकाणी